सूर्या, काय झालं? काय करत होतास तिथे? एवढ्या मोठ्या बोलीवर पैसे घ्यायला तयार होतास? अरे तुला किती नुकसान झालं असतं हे दिसतंय का तुला? मला फक्त तेजूचं लग्न दिसतंय आणि तिच्या सुखासाठी किती मी नुकसान झेलायला तयार आहे मी. खूप प्रेम करतोस ना तू तुझ्या बहिणींवर? जीव आहेत त्या माझे. अरे मग हा जीव असा हुंड्याला अडून बसणाऱ्यांच्या हातात देणार आहेस का तू? चल विचार कर की आपण हुंडा दिला त्याला, पण तिला सुखात ठेवतील आणि तिला नीट वागवतील ह्याची काय गॅरंटी आहे? अरे लग्न म्हणजे मन जुळणं, नवी नाती जुळणं, पण इथे लग्नाच्या आड हुंडा घेऊन व्यवहार केला जातोय फक्त. तुझं सगळं बरोबर आहे. मी माझ्या लग्नात ना पोरींकडनं 1 रुपया बी घेणार नाही. मला कळतंय की ग, एक पोरगी तिचं घरदार, तिची जीवाभावाची माणसं, तिच्या मैत्रिणी, तिच्या आठवणी, तिचं आडनाव, हे सगळं मागं सोडून एका परक्या घरात लग्न करून येते आणि ती त्या घराला आपलं मानते आणि तिथून पुढचं सगळं आयुष्य एका अनोळखी माणसाच्या नावावर करते. हे ना लय भारी काम आहे अगं. जो त्या बाई करते ना ते पुरुषाला कुठल्याच जन्मात नाही जमत. पण हेच पुरुष तिची कदर न करता तिच्या घरच्यांकडून हुंडा घेत. काही लोक देतात ते तुझ्यासारखी, हो ना? माझा नाईलाज आहे ग, पण तेजू त्या पोराला घेऊन लय खुश आहे अगं. आणि तिच्या पदरात हे सुख नाही टाकू शकलो ना तर भाऊ म्हणून तिच्यासोबत उभं राहायची हिंमत नाही होणार माझी. सूर्या, तू अजून इथंच होय? बोय, मला वाटलं लग्नाच्या तयारीला लागला असेल आतापर्यंत. हा, तयारी करायला पैसे पाहिजेत ना. अरे पैशाचं काय आहे? इथं नाही मिळालं तर मिळतेलच की कुठून तरी. तुमच्याकडे आहे का कोण असं जे व्याजानं दिलं असं? नमस्कार माने साहेब, एक जण येईल तुमच्याकडं. जरा याजाने पैसे पाहिलं होतं. हे बघा घरचाच माणूस आहे आपल्या, त्यामुळे याज जरा कमी लावा. ओके, झालं तुझं काम. ते फायनान्सवाले माने माहिती आहेत ना? हां, जाऊन भेट त्यांना. हां बरोबर. शुक्र भैया, लय उपकार झालं तुमचं. अरे असू दे असू दे. जेव्हा मी सांगेल तेव्हा परत भेट करशीलच की. हा, अरे घरचा माणूस आहेस तू आपल्या. हा, आम्ही नाही करणार, तू कोण करणार तुझ्यासाठी? तुमच्यामुळं ना डोक्यावरचं लय मोठं वजन कमी झालंय बघा. आता दणक्यात तेजूच्या लग्नाची तयारीला लागतो बघा. येतो. येतो. दानका तर मी तुला देणार आहे. हॅलो माने, मगाच सांगितलेलं सगळं विसरायचं. सूर्य येईल, चांगलं 10-12% याजाने पैसे द्या त्याला. घराची प्रॉपर्टीची सगळी कागदपत्र जमा करा आणि हो टिकेला लावा त्याला. काय जमल ना? अहो जमायलाच पाहिजे. हा, आज काय झालं ते दादाला कळू देऊ नका. तू नको काळजी करू, नाही सांगणार. तेजू, तनू, राजू, भाग्या, आपलं काम झालं. आता सगळी काळजी मिटली बघ. म्हणजे अगं तेजूचं लग्न आता दणक्यात होणार आहे. हे पैसे ठेव, हा सांभाळून ठेव. एवढे पैसे?
शत्रूच्या ओळखीचे माने साहेब नाहीत का, तिने व्याजाने दिलेत. दादा व्याजावर? हा, अगं लय व्याज नाही, लगेच पेटल. आता तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही जा साखरपुड्याच्या तयारीला लागा. जा. मला नाही करायचं हे लग्न. तेजू, काय बोलतेस तू? दादा अरे तुला लोकांपुढे पैसे मागायला लावून, तुझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करून, अरे तुला एवढा त्रास देऊन मला नाही करायचं हे लग्न. हे याडाबाई, कसलं कष्ट ग? कर्तव्य आहे माझं. एवढी वर्ष तुमच्या जबाबदारीचा डोंगर घेऊन जगतोय, त्याला कधी दबून गेलो नाही. आणि या कर्जाच्या डोंगराने दबून जाणार आहे मी. त्या श्रीकृष्णाच्या मनगडात कशी गोवर्धन पर्वत उचलायची ताकद होती, तसं बहिणींच्या जबाबदारीचा डोंगर उचलायची ताकद प्रत्येक भावात असते. आणि तुमच्या दादात तर 4 डोंगर उचलायची ताकद आहे ना? एक नंबर झालाय हा. अरे चंदू, असा बॅनर लावते तुम्ही. बॅनर कसा लावायचा का नाही ह्याची आयडिया मी देतो. सर माग बघ, ही आहे ना, ही पिन आहे का नाही, ही अशी अशी फिट करायची. कसा लागला बॅनर? अहो काय मामा, जसं मी लावलं होतं ना तसंच तुम्ही लावलंय. काय बदल केलाय तुम्ही? असं का? अरे ती केळीची खोटा नीट लाव की. अरे लाव की तिकडे खोटं नीट. हा, बस 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 बस. उड्या ये लवकर. खुर्च्या उतरून घे आणि आतमध्ये पटापट लावा. हा, चल चल चल. ये तू कशाला करतोय बाई? कसं दिसतंय ते? हाय की हे करायला. तुझा जेवणाचं बघ. जा जा जा. ओ नीट लावा. अगं राजू, अजून तोरच बांधत बसलीस तू. बाकीच कधी आवरायचं? पाहुणं कधी बी येतील की. नाही हे झालं की जाते. हा, जा जा जा. पटकन बांधून घे. सूर्या, हा, कसं वाटलं डेकोरेशन? हा, ऐक ना, एक नंबर. ही आपली आयडिया बर का. मामा दारू दिला? अरे आता एवढा मोठा आनंदाचा सोहळा आहे म्हणून नंतर घेतली थोडीशी. खायला का मामा तू? इथे बस. बस 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 बस. आता अजिबात काय बोलायचं नाही, शांत बसायचं. हं? मी आलो. सूर्या, हा, पण लय अभिमान वाटते बरं का. अरे 4 बहिणींना तू वाढवलंस, लहानाचं मोठं केलंस, आणि आता तेजूचा साखरपुडा पण ठरवलास. सूर्या, लय मोठा माणूस झालास. लय मोठा माणूस झालास. मामा बरं ठीक आहे. बस इथं बस बस. बाकीचं बघून येतो. हा, बस इथं. ए, हात चालवा, हात चालवा. धने, अगं काय खेळत बसली इथं? तेजूचं आवरलं का? चाललंय की. चाललंय काय? जा की तू. जा 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 जा. ऐक, यात भारी दिसली पाहिजे आपली ती असावर. हा, अंगठे व्यवस्थित ठेवलेत ना? लगेच बघते. नाही व्यवस्थित ठेव. जा, लगेच बघते नाही. बाकी सगळं झालंय. जेवणाचं नियोजन काजूकडे नाही का? मावशी काय लागलं भिंडात सांगायचं? हा आचार्य मामा, आमटीचा विषय असा झणझणीत झाला पाहिजे, पाहुण्यांनी विचारलंच पाहिजे आचार्य कुठला होता म्हणून. हा काजू झालं का जेवण बनवून? काय होत आलंय? होत आलं. भात कुठे? अरे दादा, पाहुणी मंडपात आली ना की भात टोपा, आणि साखरपुड्याचा कार्यक्रम झाला की गरमागरम भात त्यांच्या ताटात. कसं आहे नियोजन? नियोजन फसलं का नाही? तू व्हायचं निम्मी आहे काय? ती खिशातलं काजू काढ. काढ की लवकर. माझ्याकडे नाही, ते शिरात टाकायला दे. तुला कसं कळलं? सिगरेट लक्ष असतं माझं. हं? काजू खाते नियोजन करत. आता हलवा लवकर. तात्या, अजून आवरलं नाही तुम्ही? काय करू आवरून? मी तिथं नसलेलाच बरा. माझ्यामुळे हे आनंदानं मांडलेला डाव इसकाटायचा. तात्या, असं काय नाही होणार. आणि नवऱ्याकडच्या सगळं माहिती आहे. तुम्ही चला,
तेजूला आशीर्वाद द्यायचा चला. येडपणा करू नको सूर्या. अरे कितीतरी दिवसानं घरात काहीतरी चांगलं घडतंय. त्याला माझा नाट नको लागायला. तिच्या आनंदावर माझी काळी सावली नको पडाय. सगळं चांगलं होऊ देत बघ. तुझा मी हात जोडतो, तुझ्या हात जोडतो. तात्या ना या की. सूर्या भारी सजवलीस की रगर. असं वाटतंय तेजूचं लग्नच आहे या. पण खरं सांगू का, आता पटा सगळ्या बहिणीची लग्न होतील बघ तुझ्या. धनुचं जरा अवघडच आहे बघ. नाही म्हणजे कसं, पोरीच्या जातीनं वजन लय वाढून चालतच नाही बघ. नानी, माझं वजन जेवढं भारी आहे ना, मला सासर बी तेवढंच भारी मिळणार बघ. काळजी करू नकोस. चल या मग. नानी ते तिला डायटिंग हा ते डायटिंग काय करायला लावले तिला. ते हळूहळू होते बारीक. बरं आहे की मग. हवा मी पोरींना मदत करते तयार व्हायला. हा होय. हाय आतमध्ये. एक आजू ना सूर्या सूर्या एक आजू. ना अहो नाही ह्याची काय गरज नाही. ठेवा तुम्ही. मला सगळं माहिती तुझ्यासमोर काय वाढवून ठेवले ते. अजिबात नाही म्हणू नकोस, नाहीतर मी लग्नात येणार नाही. लक्षात घे. तुमच्यासारखी माणसं पाठीची आहेत ना, म्हणून मला कसली काळजी नाही बघ. माझ्या कुठल्याच बहिणीनं ना कधीच काहीच कमी पडू देणार नाही. तेजू, तू अजिबात काळजी करू नकोस. तू गेलीस ना तर मी माझ्या सूर्याला तुझ्या अजिबात उणीव भासू देतात. आता कसं आहे, भाऊबीज आणि रक्षाबंधनाला सूर्यदादाला तेजू अक्काची फारच आठवण येईल ना. मग तेव्हा पप्पे तू असं करते का? तूच उभी राह ना तेजू अक्काच्या जागी. हा, तू राखी बांध. अगं चिडायला काय झालं? बांधशील ना? अगो बाया, ए पोरींनो, अजून आवरलं नाही वे. उरका पटापटा. पाहुणं कधी पण येतील. उरका. ए अगं बांगड्या घालून घे की हातात लवकर तिच्या. हाय ग. आला अजून या 2 पिशव्या आत ठेवायच्यात. तू नको काळजी करू, मी ठेवतो. पुढे दत्तू जाणे. ए दत्तू साने काय? सीना, जिम सीना. ए पुढ्या, अरे बघितलं का भावान कसली बॉडी बनवली आज. डिक्टो आर्नॉल्ड. सिना, बॉडी कशी बनवली मला सांग. नाही कशाला बॉडी पाहिजे? अरे प्रोटीनची बॉडी आहे. बाहेरून दिसती भरदस्त, पण आतून बुस्सा आहे बुस्सा. हुकलं तरी उडून जाईल. ए प्रोटीनची बॉडी नाही, जिमची बॉडी आहे. जिम मध्ये घाम गाळून बॉडी बनवली आहे. घरचं खातो, बाहेरच्याला हात पण नाही लावत. घे. चकचक करायला काय झालं? आपण असलं काय पित नसतो. बॉडीला चांगलं नसतं ते. अरे सरबत आहे, विष नाही. साखर म्हणजे विषच असते. आणि मी डाईटवर आहे. घ्या. पुढे कोल्ड्रिंक पण पित नाही रे. मी तर आतापर्यंत 3-4 ग्लास पियायले बघ. ए उचल ग्लास पटकन, आता घशात होती. दोनू पण ना. अहो मेजर नाना, अहो या की. काय नाना, तुमच्या चिरंजीवन ना 1 नंबर बॉडी बनवली. हा 1 नंबर. त्याला दुसरं काय काम आहे? उठायचं, हाताळायचं आणि गावभर बोंबलत फिरायचं. नुसता नुसता ओळू सारखा फिरतोय. गाडीच्या काम. गाडीच्या कामाचा नाही तो. जबाबदारी पण घेत नाही. तू सूर्या बघितलं का कशी जबाबदारी घेतोय तो. तुला काय कळतं का नाही? नुसती जिम 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 जिम. कशाला नुसती जिम कराय काय? त्याचा बाप आहे मी. त्याला कसं बोलायचं, काय बोलायचं चांगलं कळतंय मला.
तुला काय वाटलं त्याला मला शिवाय देता येत नाही मराठी येत नाही ती शिकवतोस तुम्हाला जावा आम्हाला का लग्न घरात जो कार्य करतो ना त्याचं लग्न लवकर होतं जरा काम कर हा ते खरं आहे काय जो लग्न घरात काम करतो त्याचं लग्न लवकर होतं म्हण हा होतं की अरे नाना म्हणलं होतच असणार आहे का नाही का अजून अरे नानांचा अनुभव केवढा दांडगा आहे. हा मग काय काम असलं तर मला पण सांग ह्या 2 पिशव्या आहेत ना त्या आत घेऊन जायच्यात हे पकड आता लगेच ठेवतो जा जा अरे दोन्ही उचल जिमच नाहीच लागा तू हा उचल उचल काय फाटले रे काय झालं जिमसी ना काय लागा जिमसेना तुला जे जमलं नाही ते आमच्या दोन्ही मध्ये केलं आज जरा वाईट जिम कमी पडली म्हणून नाहीतर हा? आता काय कितीचा आहे मुहूर्त 12:30 आहे. 11 वाजलेत. पाहुणे आले असतील येवाना. निघायचं का आपण? आताशी 10 वाजलेत काय घाई जाऊ सावकाश निदान तुळजाला तरी पुढे पाठवू का तो म्हणजे तेजूचं आवरायचं असेल तर. बाहेरचे लोक या घरात येऊन ह्या घरातल्या लोकांची सेवा करतात या घरातले बाहेर जाऊन लोकांची सेवा नाही करत जाऊ तर सगळे जाऊ नाही तर कुणीच नाही जायचं हा शत्रुभाया अहो अजून कसं डॅडी आले नाहीत अहो आशानं तिकडे साखरपुडा होऊन जायचा तेजूचा. जरा जीबल आवर घालतो का तुझ्या लईच वाळवळती. मी आपलं तुमच्या काळजीपुटी बोलतोय. माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. सूर्याच्या घरी आहे ना पद्धतशीर कार्यक्रम वाजणार सगळी सोय केली मी. आता फक्त आहे ना तिकडे जाऊन लाईव्ह कार्यक्रम बघायचा आणि मजा घ्यायची. आजच तेजूचं लग्न करायचा विचार आहे का काय याचा हा? या तुमचीच वाट बघत होतो लई उशीर केला. अरे बायकांचं का लवकर आटपतं का मग वा 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 सूर्या नमस्कार नमस्कार चांगली तयारी केली होय कोणाची आयडिया ही डॅडी माझी आहे रे. हा वाटलंच आम्हाला वा अभिमान वाटतो आम्हाला आले का पाहुणे आले नाही आले पण येतील आता. येऊ दे सावकाश येऊ दे आमचं काय आम्हाला कामच नव्हतं ना काही म्हणून लवकर आलो घरचा कार्यक्रम आहे लवकर यायलाच पाहिजे नाही का आता काय हिथंच उभं राहणार का जावा ते तेजूला मदत करा अरे घरचा कार्यक्रम आहे जा चल हा आत्ता भारी दिसली अक्का. किती सुंदर दिसतेस. कोणाची दृष्ट नको लागाय. दृष्ट लागण्याजोगी सुंदर आहे. मला सुद्धा हिच्यासारखी सुंदर सून पाहिजे अगदी हिरोईन सारखी. शोधा नीट शोधा नाही तर नंतर कळायचं यांच्या लेकानं सुनेला उचलायच्या ऐवजी त्यांची सूनच लेकाला उचलून घेऊन गेली. घाबरू नकोस मी अशी तुझ्यासारखी अंगाने भरलेली सून नाही करायची. का तिच्यात काय वाईट आहे. अहो जगातली प्रत्येक बाई ही सुंदर असते मग ती जाड बारीक उंच बुटकी कशीही असो तिच्यात ना काहीतरी स्पेशल असतंच. आणि
मला असं वाटतं की बाई होणं हेच स्पेशल आहे, पण खूप कमी बायकांनाच हे कळतं. खूप सुंदर दिसतेस तू. आपण सगळे एवढे छान नटलोय, एक सेल्फी घेऊया. हो हो हो, माझ्या मोबाईलने घे. तेजू कुठे? सूर्या, तू गेल्यावर खरमायचं नाही ग. रडवू नकोस तिला, मेकअप जायचं. दादा